नमस्कार सर्वांना। साड्या विकत घेणे किंवा साड्या जमवणे, व्यवस्थित कपाटात लावणे हे महिलांसाठी काम नाही तर आवड आहे, एक छंद आहे। महिला एकमेकांना फार कौतुकाने आपल्या साड्यांचे कलेक्शन दाखवतात। विविध प्रकारच्या साड्या तर घेतात, पण काठ तेच असतात। काठातही अनेक प्रकार आहेत। जरी काठाची साडी तर सगळ्यांनाच फार आवडते। पारंपरिक सुंदर अशी जरी काठाची साडी महाराष्ट्रात घरोघरी नेसली जाते। किती नवीन प्रकार आले तरी जरीच्या साडीचा काही महिलांना कंटाळा यायचा नाही। गोटापट्टीची साडी तशी साधारण माहितीचीच असते। हा प्रकार खास राजस्थान तसेच गुजरात या राज्यामध्ये पाहायला मिळतो। चमकदार, छान, आकर्षक असे हे काठ असतात। फुलांच्या काठाची साडी आजकाल फार लोकप्रिय आहे। हा प्रकार अगदी सुंदर दिसतो, तसेच त्यात रंगही अनेक आहेत, प्रकारही बरेच आहेत। देऊळ किंवा मंदिर काठ अशा नावाने ओळखला जाणारा हा काठ दक्षिणेत फार वापरला जातो। महाराष्ट्रातही असे काठ फार वापरले जातात। फार छान अशी साडी सणासुदीला नक्कीच नेसून पहा। सोनेरी काठ आधीपासूनच लोकप्रिय आहेत, मात्र आजकाल चंदेरी साडी काठ यायला लागले आहेत। अगदी लग्नात नवरी सुद्धा अशा काठाच्या साड्या नेसते। फारच वेगळा आणि चमकता प्रकार आहे। जरा मॉडर्न साड्यांकडे वळालो तर लेसचे काठ जसे ड्रेसला असतात अगदी तसे साड्यांनाही लावले जातात। या साड्या असतात साध्या, दिसतातही चांगल्या। पार्टीवेअर साड्यांमध्येच हा प्रकार मोडतो। सध्या वादात्मक असलेला प्रकार म्हणजे वेल्वेटचा काठ। नव्या पिढीला हे काठ आवडायला लागले आहेत, तर जुन्या पिढीतल्या महिलांचे काही फार चांगले असे मत या साडीबद्दल नाही। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।